बघा, 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आकाराची एक घनाकृती संपूर्णतः पिवळ्या रंगाने रंगवलेली आहे. जर त्या घनापासून 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर आकाराचे काप केले तर एकाही पृष्ठाला रंग नसलेले एकूण किती घन मिळतील असा प्रश्न. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. किंवा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरिबांची मुलं मुली लेकरं पर्याप्त वेळेमध्ये लागावीत या उद्देशाने ही तळमळ. लेकरांनो, प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांनो, त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारोच्या संख्येमध्ये सरावासाठी प्रश्न उपलब्ध आहेत. लक्ष द्या, तुमच्या प्लेलिस्ट आणि त्या प्लेलिस्ट मधले प्रश्न त्याचा सराव करून मी पोलीस झालो अशा बऱ्याच कॉमेंट आहेत लेकरांनो, आणि हे सगळं फुकट आहे. असू द्या, हा प्रश्न कसा सोडवायचा. इथं 3 बाय 3 बाय 3 1 बाय 1 बाय 1 म्हणजे इथं मोठा घन आणि लहान घन याची ही बाजू दर्शवली. करायचं काय, साधं आणि सोपं. मोठा घन याला भागीला लहान घन म्हणजे हे काय, तर त्याची बाजू, याला घनाची बाजू असे लिहा. हे कशासाठी सर, तर असं केलं ना आम्हाला काप मिळतात. अर्थात लांबीवर किती काप घालायचे, रुंदीवर किती काप घालायचे, उंचीवर किती काप घालायचे, त्या घालावयाच्या कापांची संख्या सापडते. मग आता इथं बराबर मोठ्या घनाची बाजू 3 बाय 3 बाय 3, घनाची बाजू ऍज इक्वल असते लेकरांनो लांबीची, रुंदीची आणि उंचीची. म्हणजे चौरसासारखा कार्यक्रम, चौरसाच्या सर्व बाजू सारख्या तत्पर आहे. ही 3 सेंटीमीटर काय आहे, बाजू आहे मोठ्या घनाची, आणि त्यापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन तयार करायचे. हा भाग जातो 3 एक 3 असा, म्हणजे 3 काप लांबीवर, रुंदीवर आणि उंचीवर. म्हणजे एकूण काप किती, हा प्रश्न अधुरा राहू नये. एकूण काप 3 तिरी 9 काप होतील लेकरांनो. आम्हाला या 9 कापाचं काही घेणं देणं नाही. आम्हाला जो प्रश्न विचारला की एकाही पृष्ठाला रंग नसलेले एकूण किती घन मिळतील, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे हे सराव करा, म्हणजे तुम्हाला सगळं सापडेल. या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक साधं आणि सोपं सूत्र आहे, n-2, आणि याचा घन करायचा असतो. हे n सापडले आम्हाला. काप घालावयाची संख्या लक्ष द्या किती, तर ही 3. यांच्या ठिकाणी 3 मांडा, -2 आहेत, आणि याचा घन करायचा. कंसामधली वजाबाकी 1, आणि 1 चा घन काय, तर 1 चा घन 1 घन सापडेल. हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या हितासाठी सांगतोय, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. घनफळावरील उदाहरणे, घनाकृती आणि ठोकळे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.